33 महिन्यानंतर येणारा अधिक महिनाही तेवढाच पवित्र असतो जेवढा की आपण श्रावण महिना पवित्र मानतो. जसं आपण श्रावण महिन्यामध्ये व्रत करतो, पारायण करतो, तसंच अधिक महिन्यामध्ये पण व्रत केले जातात, उपवास केले जातात, पारायण केले जातात, वेगवेगळे ग्रंथाचं पठण केलं जातं. तर या अधिक महिन्यामध्ये आपण कोणते ग्रंथ पठण करू शकतो, कोणत्या ग्रंथाचं पारायण करू शकतो, याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, हा अधिक महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपण जास्तीत जास्त सेवा करणारच आहोत. भगवान विष्णूंची तुम्ही कोणती पण सेवा करू शकता, पण रोज जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण केलं तरी सुद्धा ते खूप प्रभावी सेवा आहे. त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तरी चालणार आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत, मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत, पण त्यासाठी आपल्याकडे नित्यसेवेचं असं बुक असलं पाहिजे. तुमच्याकडे जर नसेल तर जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही ते अवश्य आणा. यामध्ये सर्व माहिती आहे, सर्व मंत्र आहेत, श्रीसूक्त आहे, पुरुष सूक्त जे आपल्याला रोज पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रम आहे, सर्व प्रकारची याच्यामध्ये सेवेची माहिती दिलेली आहे. तर तुमच्याकडे हे बुक नसेल तर तुम्ही आवर्जून हे घ्या, जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. रोज आपल्याला नित्यसेवेमध्ये वेगवेगळी सेवा करायची असती, त्यासाठी हे बुक किंवा ग्रंथ म्हणा खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही हे आवर्जून घ्या. त्याचबरोबर बघा, जसं आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असतो, त्याचप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये पण गुरुचरित्राचं पारायण करू शकता. अधिक महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढी खूप प्रभावी ठरते. आणि तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर ते पण खूप प्रभावी सेवा होणार आहे, खूप फलदायी ठरणार आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करू शकता, कोणतेही ग्रंथ पठण करू शकता. कुठलाही ग्रंथ पठण केलेलं या अधिक महिन्यामध्ये खूप फलदायी ठरत आहे. त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर ते पण खूप तुम्हाला फलदायी आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण हे प्रत्येकजण करू शकत नाही. ते स्वतः जेव्हा आपण कितीही ठरवलं तर ते आपल्याकडून होत नाही. ते जेव्हा होणार आहे, जेव्हा म्हणतात ना, आपल्याला महाराजांनी जेव्हा आपल्या पाठीशी हात ठेवावं की हां आता तू करू शकतोस, तेव्हाच हे गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून होऊ शकतं. आणि गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवस करावं लागतं. 3 दिवसात पण करतात, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी 3 दिवसात करावं. ज्यांना शक्य नाही 3 दिवस जास्त वेळ बसणं, त्यांनी 7 दिवसाचं पारायण करावं. आणि गुरुचरित्राला काही नियम अटी आहेत, त्या आपण अगोदर एकदा पाहून घ्याव्या आणि नंतर मग गुरुचरित्राचं पारायण करावं. आणि जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं कठीण जात असेल, नियम पाळणं कठीण जात असेल, तर त्याऐवजी तुम्ही दुसरंही कोणतं पारायण करू शकता, दुसऱ्या ग्रंथाचं पठण करू शकता. गुरुचरित्र हा ग्रंथ खूप मोठा आहे, पण कोणाला वेळ नसेल तर त्यांनी हा श्रीपाद श्रीवल्लभ महात्म्य जो आहे तो छोटासा ग्रंथ आहे, ते पण पठण होऊ शकतो. रोज अर्धा तासाच्या आत होतो, 20 मिनिटं ते अर्धा तासामध्ये होणारा ग्रंथ आहे. आणि तुम्ही असं की नाही आहे की रोजच पठण करायचा, तुम्ही ठरवून पठण करू शकता, जसं तुम्हाला वेळ आहे तसं पठण करू शकता. आणि या ग्रंथाला जास्त नियम नाही आहेत, पण फक्त मांसाहार चालत नाही. आणि असं पण अधिक महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही. त्यामुळे बाकी जास्त नियम अटी नाही आहेत, तर तुम्ही हा ग्रंथ पण पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, आपण स्वामीचरित्र सारामृत पण पठण करू शकतो. कारण बघा, गुरुची सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे. आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करणार आहोत, भगवान विष्णूंची सेवा करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता. आपल्याला माहिती आहे 1 ते 21 अध्याय म्हणजे पूर्ण पाठ होतो, एक पाठ होतो, तर आपल्याला 1 दिवसातही करणं शक्य आहे. मग तुम्ही या महिन्यामध्ये ठरवून पाठ करू शकता की आपल्याला किती करायचे आहेत, 5 करायचे आहेत की 7 पाठ करायचे आहेत. या प्रकारे तुम्ही ठरवून केले तरी चालतील, पण आवर्जून करा. या महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढी प्रभावी ठरते ही सेवा. बघा, आता अधिक महिन्यामध्ये भरपूर सेवा आहेत, खूप वेगवेगळ्या सेवा आहेत, पण तुम्हाला जी करायची आहे ती तुम्ही सेवा करू शकता. सर्व सेवा करायची गरज नाही आहे, जेवढी तुम्हाला होती तेवढी सेवा करा. पण जर तुम्हाला वेळ असेल तर गुरुवारच्या दिवशी तरी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता. 1 ते 21 अध्याय तुम्ही 1 ते 1.5 तासामध्ये पठण करू शकता. त्यामुळे तुम्ही गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठण करा आणि इतर वेळेस तुम्ही दुसरे ग्रंथ पठण करा. आपण कोणतीही सेवा केली तरी पण आपल्याला गुरूंची सेवाही करायचीच आहे. आणि या महिन्यामध्ये आपण जेवढी गुरूंची सेवा करू तेवढी आपल्याला ते फलदायी ठरणार आहे. बघा, तुम्हाला 1 ते 21 अध्याय जर एका वेळेस पठण होत नसतील, एका गुरुवारी समजा करायचे झाले तर तुम्ही रोज नित्य सेवेत करू शकता. किंवा तुम्हाला एक पाठ करायचा आहे तर रोज 3-3 अध्याय पठण करा, किंवा रोज 7-7 अध्याय पठण करा. 3 दिवसात तुमचा एक पाठ होईल. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अशी पण सेवा करू शकता.
किंवा मग 3-3 अध्याय पठण करा, 7 दिवसात एक पाठ होऊन जाईल. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा ही भगवान विष्णूंची केली जाते, पण आपल्या गुरूंचं पाठबळ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला गुरूंचीही सेवा करायची आहे. आणि शेवटी काय आहे, सर्व देव एकच आहे. आपण कोणतीही सेवा केली तर ती देवापर्यंत पोहोचणारच आहे. आता बघा, कोणाकोणाकडे हा ग्रंथ असेल, हा ग्रंथ थोडा मोठा आहे, हा ग्रंथ पठण करायला 2-2.5 तास लागतात. त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ 1 दिवसात पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही हा 3 दिवसात करू शकता किंवा 7 दिवसात करू शकता. बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि 2 ते 2.5 तास एका ठिकाणी बसणे शक्य होत नाहीये. त्यामुळे तुम्ही, तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल तर तुम्ही 7 दिवस म्हणजे 3-3 अध्याय पठण करून 7 दिवसात एक पाठ करू शकता किंवा 7-7 अध्याय करून 3 दिवसामध्ये एक पाठ करू शकता. आता कोणाकोणाला कुलदेवतेची सेवा करायची आहे तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं पण पठण करू शकता. 2 ते 2.5 तास लागतात एक पाठ पूर्ण व्हायला, पण 1 दिवसात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही 1 दिवस दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करू शकता, 1 दिवस तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता. अशा प्रकारे केलं तर तुमच्या सर्व सेवा होऊन जातील या अधिक महिन्यामध्ये. या प्रकारे तुम्ही आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकता. आता या अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी आपण सत्यनारायण करू शकता. ज्याला जितके करायचे तेवढे करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. त्यासाठी आपल्याला असं ग्रंथ पाहिजे आहे, सत्यनारायण पोथी. तर आपण ही पण पठण करू शकता. म्हणजे जेव्हा सत्यनारायण करायचं आहे त्या दिवशी आपली ही पठण होणारच आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवू शकता की आपल्याला अधिक महिन्यामध्ये किती सत्यनारायण करायचे आहेत ते. आणि घरच्या घरी सत्यनारायण पूजा मांडणी कशी करावी, घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा, याबद्दलची सर्व माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे सत्यनारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर खरंच वेळ नसेल तर तुम्ही 1 दिवस तरी एक सत्यनारायण तरी अधिक महिन्यामध्ये आवर्जून करा. तुम्ही या महिन्यामध्ये श्रीमद भगवद्गीता पण पठण करू शकता. म्हणजेच काय, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं पठण करू शकता, तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. सेवा करणं महत्त्वाचं आहे. ग्रंथ तुम्ही कोणताही पठण करा, त्याचे नियम पाहून पठण करायचं आहे फक्त आपल्याला. आणि अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही. त्यामुळे तुम्हाला जो ग्रंथ पठण करायचा आहे, जी सेवा करावीशी वाटते ती सेवा तुम्ही अवश्य करा. तुम्हाला कोणत्याही ग्रंथाचं पठण करावं वाटतं ते तुम्ही करू शकता. असं कोणतंही बंधन नाही की हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. तुम्हाला जे सोपं जातंय, जे करावंसं वाटते ते तुम्ही करू शकता. आणि कोणताही एक जरी ग्रंथ पठण केला या महिन्यामध्ये तरी चालणार आहे. सर्वच पठण करणं शक्य नसेल तर काही गरज नाही सर्व पठण करण्याची. एक ग्रंथ जरी पठण केला तरी चालणार आहे. हे ब्रह्मांड एक आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा केली तरी ते देवापर्यंत पोहोचणारच आहे. चला तर मग, व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जे की एकदम फ्री आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.